चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. अधिक महिना सुरू झाला आहे आणि अधिक महिन्यात आपण भगवंताची उपासना, आराधना, नामस्मरण, जप, भगवान विष्णूंची सेवा करत असतो. पण या अधिक महिन्यात आलेला आहे गुरुपुष्यामृत योग, म्हणजे अगदी दुग्ध शर्करा योग. हा गुरुवार म्हणजे येणारा 21 मे 2026 चा जो गुरुवार असणार आहे, म्हणजे परवा, ह्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. आता हा जो गुरुपुष्यामृत योग आहे, हा गुरुवारी सूर्योदयापासून उत्तरार्धी रात्री 2:50 असणार आहे. थोडक्यात काय, संपूर्ण दिवसभर गुरुवारी गुरुपुष्यामृत योग असणार आहे, पूर्ण रात्र 2:50 आता गुरुपुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं, तेव्हा गुरुपुष्यामृत योग निर्माण होतं. ह्या दिवशी आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी भगवान विष्णू, माता लक्ष्मीची अखंड सेवा करत असतो. आणि त्याच्याच बरोबर जेव्हा अधिक महिना असतो, तेव्हा तर हा दिवस कोणीच मिस करायचा नाही. ह्या दिवशी ज्या काही सेवा सांगणार आहेत त्या कोणीही चुकवायच्या नाही. जसं जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता. आता पुष्य नक्षत्र म्हटलं तर बरेच लोक खरेदी करतात, सोनं वगैरे गुंजभर तरी सोनं घ्यावं असं म्हणतात, कारण ह्या शुभ मुहूर्तावर घेतलेलं सोनं कधीही मोडायची वेळ येत नाही असं म्हणतात. आता हे तुमच्यावर आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते खरेदी करू शकता, नसेल तर आपल्याला सेवेकडे भर द्यायचा आहे. आता ह्या दिवशी तुम्ही दान सुद्धा करू शकता, म्हणजे जर तुम्हाला जावाई असेल तर जावाईला तुम्ही ह्या दिवशी दान करू शकता, किंवा कुठल्याही देवाला जाऊन तुम्ही ह्या दिवशी दान करू शकता, ज्याला आपण वाण देणं म्हणतो, ते करू शकता. आता आपण सेवेकडे वळूया की सेवा काय करायची आहे. बघा, ज्यांना 24 दिवसांची ती फुलवातीची सेवा आहे, जी मागच्या व्हिडिओमध्ये केलेली म्हणजे मी सांगितली आहे, ज्यांना मागच्या गुरुपुष्यामृत योगाला करणं शक्य झालं नाही, त्यांनी आवर्जून या गुरुपुष्यामृत योगाला तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे. ज्यांची इच्छा आहे, ताई आम्ही गावाला आहे, तर आता गावाला म्हणजे माहेरी तर ही तुम्हाला सेवा नाही करता येणार. तुम्ही जर तुमच्या सासरीच तुमच्या मूळ गावी असेल तर तिथे तुम्ही सेवा करू शकता, पण जर तुम्ही माहेरी असाल तर तुम्हाला ही सेवा नाही करता येणार. मग आता ज्या काही बाकीच्या सेवा सांगत आहे त्या तुम्ही माहेरी असाल तरी तुम्ही बिनधास्त करू शकता. आता त्या कुठल्या सेवा ते बघूया. सगळ्यात आधी उठल्यावर उंबऱ्याला हळदीचं लेपन करायला विसरू नका. गुरुवार आहे, त्याचा गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित सेवा आपल्याला करायची असते. सकाळी उठल्यावर आपलं घर स्वच्छ करावं. आता गुरुवारी फरशी पुसू नये. आता हा प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे, ज्याला वाटलं त्याने ते करावं, पण गुरुवारी फरशी पुसू नये, किंवा घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या म्हणतो ना की अडगळीचं सामान आहे किंवा जाळत जळमट काढू नये असं म्हणतात. अगेन तुमची इच्छा, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता. आता आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करून झाल्यावर आपला जो काही किचन ओटा आहे तो अर्थात स्वच्छ करावा. ह्या दिवशी सुद्धा तुम्हाला किचन ओट्याची पूजा करायची आहे, म्हणजे जिथे अन्नपूर्णा मातेचा वास आहे ह्या गोष्टी तिथे तिकडे आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची असते, तिचा मान सन्मान करायचा असतो. आता दिवसभरात या दिवशी सत्यनारायण चुकवायचं नाही. गुरुपुष्यामृत योग आहे, त्याच्याच बरोबर अधिक मास आहे. ताई आम्ही सुरुवात केली आहे किंवा आम्ही नंतर जरी करणार असेल तुम्ही सत्यनारायण, पौर्णिमेला ज्या पद्धतीने करणार आहे त्याच पद्धतीने गुरुवारी सुद्धा सत्यनारायण चुकवायचं नाही. आणि नक्कीच मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे जर तुमची नाही इच्छा, म्हणजे तुमची इच्छा आहे ना, तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी सुद्धा सत्यनारायण करू शकता किंवा लगातारही करू शकता. पण या गुरुपुष्यामृत योगाला आधीच सांगते सत्यनारायण करायचं. संध्याकाळी करा, तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, तुमची इच्छा. आता अधिक असते, अर्थात जेवढी जास्त सेवा करणार आहे तेवढं जास्त फळही तुम्हाला ह्या दिवसाला मिळणार आहे. म्हणून ह्या दिवशीची सेवा तुम्हाला चुकवायची नाही आहे. त्याच्याच बरोबर ज्यांना फुलवातीची सेवा करणं शक्य होत नाही, कारण गावाला जायचं आहे किंवा आम्ही गावाला आहे, तर ह्या दिवशी तुम्ही तुमच्या माहेरी सुद्धा ही सेवा करू शकता. बघा, पूर्ण 24 दिवसाची सेवा तर तुम्ही करू शकत नाही, कारण अर्थात आपण गावाला आहेत आणि ही सेवा आपल्याच घरात करायची असते. पण एक दिवस तुम्ही तुमच्या माहेरी ही सेवा करू शकता. ज्यांना गावाला कुठे जायचं नाही आहे किंवा अगदी एका दिवसासाठी गावाला जायचं आहे, 8-10 दिवस जायचं नाही आहे, त्यांनी ही सेवा सुरुवात करू शकता. ज्यांना शक्य होईल त्यांनी करावं, ज्यांना नाही शक्य होत त्यांना सांगते मी काय करायचं आहे. ह्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. शुद्ध गायच्या तुपाचा भरपूर असं तूप टाकावं, कारण ह्या दिवशी तुम्हाला 1 दिवसाची तरी सेवा करायची आहे. 24 दिवसाच्या फुलवातींची सेवा तुम्हाला जमणार नाही आहे, तर 1 दिवस तरी तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्हाला देवासमोर बसायचं आहे,
धूपदीप अगरबत्ती लावायची आहे, शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. काही आम्हाला सकाळी नाही शक्य होत, दुपारी करा, संध्याकाळी करा, 6ला करा, 7ला करा, 8ला करा, 9ला करा, तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता. देवासमोर बसलं भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो असावा, त्याच्याबरोबर बसून एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम 11 वेळा म्हटलं तो सोन्याहून पिवळं. मी तुम्हाला काय सांगितलं आहे, अधिकम अधिक असते. आता हे तुमच्यावर आहे मैत्रिणींनो, ही किती सेवा करायची. पण मला असं वाटतं की मी गावाला जाणार आहे, नंतरचे 7-8 दिवस माझ्याकडनं सेवा नाही होणार, तर ह्या 8-10 दिवसामध्ये किंवा गुरुपुष्यामृत योगावर किती करू आणि किती नाही असं होणार आहे. एवढा सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे की नंतरचे 4-8 दिवस जरी सेवा नाही घडली माझ्याकडनं काही कारणाने, तरी सुद्धा मला ते दुःख नाही होणार. कारण माहेरी जरी केलं तरी सुद्धा सेवेचं आपण बाकीच्या सेवा करू शकतो, पण आता या फुलवातीच्या सेवा वगैरे करता नाही येणार आपल्याला. मग तुम्ही इथेच राहून 1 दिवसाची ती सेवा करू शकता. मग काय तुम्ही शक्य असेल तर 11 वेळा नाही तर 16 वेळा तर सोन्याहून पिवळं. 16 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, 16 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्रम 16 वेळा म्हणताना 16व्या वेळी फलश्रुती घ्यायची. श्री सुक्तम 16 वेळा म्हणत असताना 16व्या वेळा फलश्रुती घ्यायची. 24 वेळा, लक्षात द्या, 24 वेळा, 24 माळी नाही, 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा नवार्णव मंत्र आणि 24 वेळा तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे. परत एकदा सांगते, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रम, 16 वेळा श्री सुक्तम, 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा नवार्णव मंत्र, 24 वेळा आपल्याला देवीचा मंत्र जो 24 वेळा आपल्याला तर 24 वेळा आपल्याला कुबेर मंत्र घ्यायचा आहे आणि 1 माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राशी म्हणायचे आहे. एवढ्या सेवा तुम्हाला एकाच बैठकीत बसून करायच्या आहे. गुरुपुष्यामृत योगावर सकाळी करा, संध्याकाळी करा, तुमच्यावर आहे. पण ही सेवा कृपया करून मिस नका करू मैत्रिणींनो. या सेवेचं फळ तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात मिळेल याची गॅरंटी मी तुम्हाला देते. त्याच्याच बरोबर लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल, टाक असेल, भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करायला विसरू नका. तुम्ही पुरुष सुक्त म्हणून 1 वेळा किंवा पुरुष सुक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. बाळकृष्णाची मूर्ती असेल, प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल, व्यंकटेशाची म्हणजे बालाजींची मूर्ती असेल त्याच्यावर तुम्ही, किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. 108 वेळा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे. मग ती मूर्ती ताम्रातून काढून बाळकृष्णाला किंवा भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. ह्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण झालंच पाहिजे. ऐकलं चालेल पण तिथे बसून पठण झालंच पाहिजे. एखादा शब्द चुकला, काही देव शिक्षा देत नाही, तिथे बसा, मन शांत ठेवा, ऐका. तुम्ही ऐकता ऐकता जेवढे शब्द तुम्हाला वाचता येतील तेवढे शब्द तुम्हाला वाचायचा आहे. तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर करू शकता किंवा तुमच्याकडे जे काही आपल्याकडे यंत्र असतं, श्रीयंत्र, किंवा तुमच्याकडे कुळदेवीचा टाक असेल, फोटो असेल तर तिथे पण तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं करा. ज्या पद्धतीने भगवान विष्णूच्या मूर्तीवर किंवा बालाजी भगवानच्या मूर्तीवर किंवा तुमच्याकडे जर बाळकृष्ण असेल त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहे, त्याच पद्धतीने माता लक्ष्मीच्या पण मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मग काय, श्री सुक्तमचं तुम्ही पठण करायचं आहे, नाहीतर ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. हा संपूर्ण दिवस ना आपल्याला आनंदमय घालवायचा आहे, चांगला घालवायचा आहे. अर्थात ज्यांचे गुरुवार चालू आहे, ज्यांची संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृताची सेवा चालू आहे, त्यांची ती सुद्धा सेवा घडणार आहे. पण हा दिवस खूप महत्वाचा आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा, त्याच्याबरोबर गुरूंची सेवा तेवढीच महत्वाची आहे. त्या संदर्भात मी नक्कीच माहिती नंतर सांगते, नाही तर आता व्हिडिओ खरंच खूप मोठा होईल. पण आता मी तुम्हाला अगदी जीव तोडून कळकळून सांगते आहे मैत्रिणींनो, तुमची आई, बहीण, आत्या, काका, मावशी, सासूबाई, नणंदबाई ज्या सेवा करणाऱ्या आहे, ज्यांना सेवा करण्याची इच्छा आहे, उत्सुकता असते, त्यांच्याकडनं ह्या दिवसात तरी त्यांना सांगा की तुम्हाला ह्या सेवा करायच्या. दिवसभरात कधी पण करा. मला माहिती आहे आता सेवा खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे, किती धावपळ होते, किती आपली ओढाताण होते, पण जे समाधान मिळतं ना ते लाख मोलाचं आहे. कुठले विचार नाही, आचार नाही, काही नाही, माझी सेवा, माझा संसार आणि मी. आणि हे खूप आनंद देतं. नाही तर रोज हे काय बोललं ते काय बोललं याच्यातच आपला दिवस जातो. पण जेव्हा सेवेत आपण येतो ना, एक शिस्त लावतो की एवढं तेवढं झालंच पाहिजे आपलं, तर हे त्याच पद्धतीने आहे. खरंच तुम्ही गुरुवारचा दिवस मैत्रिणींनो अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण ओरली तरी सगळ्यांना सांगा. विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्रम, ज्या काही सेवा सांगितल्या जेवढा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा आणि दिवसभरात तुम्ही करू शकता. असं नाही की एकदाच बसलं सगळंच झालं नाही. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता. तर व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी असावी, पण माहिती तेवढी महत्वाची होती.
झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते, भगवान विष्णूंच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.